कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु दीदी, अगं दीदी, अगं काय झालं तुला रडायला? आणि तू इकडे कशी? तू नानांकडे गेली होती ना जेवण बनवायला, मग काय झालं? तू इथे काय करतेय? अगं काय झालं? का रडते सांग तर। राजू, तू बरोबर बोलायची। मला स्वयंपाक शिकून घ्यायला पाहिजे होता, पण मी तर तिकडे कधी लक्षच दिलं नाही। अगं एवढं काय झालं त्याच्यात? आता दे ना। आणि तुझं कुठे लग्न झालंय अजून की तुला सासूरवास भोगावा लागतोय? अगं पण तो जिमसी नाही ना, तो मला लय वाईट साईड काहीतरी बोलला। मला ना तिकडे चांगला स्वयंपाक बनवायला जमलं नाही। तो काय वाटेल ते बोलला मला, खूप खूप वाईट साईड बोलला। राजू, मी ना खूप मनापासून जेवण बनवलं होतं ग, पण तो जिमसी नाही ना, त्याला काही किंमतच नाही आहे त्याची। अगं धनु दीदी, रडू नको। तुला माहिती ना जिमू कसा आहे, तो तुला नमस्कारित बोलला असणार, मला माहिती नाही, तू मस्करी करत नव्हता। मी याच्या पुढे कधीच त्याच्या घरी जाणार नाही। अगं धनु दीदी, असं काय करते ग तू? दादाने नानांना शब्द दिलाय की नाही मग? आणि दादाने आपल्याला काय शिकवलंय विसरली तू? आपल्याला कोणी किती पण चिडवू दे, आपल्यावर विश्वास नको दाखवू दे, पण तरी आपण असलं भारी काम करून दाखवायचं ना की समोरचा खजील झाला पाहिजे। त्याला असं वाटलं पाहिजे की आपण याला उगीच बोललो। तुला वाटतं ना जिमसिनाने तुझा अपमान केला, मग त्याला 1 नंबर जेवण बनवून दाखव, हा? आणि मग त्याला उत्तर दे, काय? चाल, पण मी त्याला उत्तर कसं देणार? मला तर जेवणच बनवता येत नाही। अगं धनु दीदी, तू कशाला काळजी करते? मी आहे ना, मी तुला स्वयंपाक शिकवते। आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू। चल। खरंच? हो मग चल ग, चल उठ। अगं उठ पटकन। आता तुम्हीच सांगा, कसा वाटला आमच्या भाग्याचा प्रोजेक्ट? हा, आवडला ना? हो हो, मस्त आहे। तर आता या स्पर्धेचं पहिलं बक्षीस जात आहे भाग्या भाग्या भाग्या। अगदी बरोबर, भाग्यश्री जगताप हिला। बघितलंस, काहीच फायदा नाही झाला तुझ्या ओळखीचा। तू उत्तेजनार्थ आणि ती पहिली आली। भाग्यश्री जगताप हिने अतिशय उपयुक्त असं रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रोजेक्ट केलाय, आणि तिचा भाऊ सूर्या याने अतिशय आत्मविश्वासाने ते सादर केलंय। खूप कमाल। खर तर हा प्रोजेक्ट काळाची गरज आहे। येत्या 2 दिवसात पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी आपल्या शाळेतर्फे भाग्यश्री जगताप आणि काही निवडक विद्यार्थी आणि त्यांचे प्रयोग हे आपण पाठवणार आहोत।
भागू कॉंग्रॅच्युलेशन. आता तू राज्यस्तरावर जाणार आहेस. हो पण दादा पाठवेल का मला? दादा जाऊ ना मी पुण्याला. बिंदास जा. माझ्या बहिणीला पुढे जाताना बघायचंय मला. हा फक्त एका अटीवर. कोणती? तिथं पण असंच पहिलं बक्षीस जिंकायचं. चालेल. आणि पुढचं नाव आहे राज खामकर. दादा लवकर घरी जावा. कसली भारी ट्रॉफी आहे का? पुण्यावरनं पण असंच बक्षीस घेऊन ये बरं का. वरनं कुठे गेली होतीस? मग तू भाग्यापाशी आहेस म्हणून मी निवांत होतो. आणि तूच गेलीस कुठं? आता तुला कसं सांगू सूर्य? तुला कळलं मी CCTV फुटेज बघायला गेले होते तर तुला परत असंच वाटेल की मी डॅडींच्या विरोधात काहीतरी शोधते. तुळजा काय विचारतोय मी? कुठे गेली होतीस? अरे ते ऍक्च्युली मला मुख्याध्यापकांनी बोलवलं होतं. ते मुलांच्या मार्गदर्शनासाठी मी एखादं लेक्चर घेऊ शकते का हे विचारत होते. ते मी लगेच येणार होते पण बरं झालं मी नाही आले. ते का? त्यामुळे मला कळलं तरी माझा नवरा किती हुशार आहे. ते भल्या भल्यांची बोलती बंद करू शकतो. स्वतःला इतरांसमोर कमी लेखून तू या शाळेत यायला नकार देत होतास ना, पण तू कमी नाहीयेस कारण तुझ्याकडे लाख मोलाचा अनुभव आहे. तू शाळेत गेला नसशील तरी तू आयुष्याची शाळा मन लावून शिकलायस बघ. माणूस फक्त पैशाने किंवा ज्ञानाने मोठा होत नसतो, तर खऱ्या आयुष्याचा पण अनुभव त्याला असावा लागतो. आणि तो तुझ्याकडे खूप आहे म्हणून तू खूप भारी आहेस. म्हणून स्वतःला कधी इतरांपेक्षा कमी लेखू नकोस. कळलं? कळलं. अगं ज्याची बायको एवढी भारी असेल तो कशाला स्वतःला कमी लेखेल? हो का? मग झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.